साहेबांना सांगितलं की संपूर्ण जगामध्ये आज बौद्ध धर्म बघतो आपण, हिंदू धर्म आपल्याला फक्त भारतामध्ये दिसतो. तर बंधूंनो, पुढे चालून हा भारत देश जातीवादामुळे पारतंत्र्यामध्ये गेला. या देशावर अनेक लोकांनी राज्य केलं. हुन आले, ह्यान आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, डच आले, अफगाणिस्तानच्या लोकांनी, तुर्की लोकांनी सर्वात जास्त राज्य भारतावर केलं. आणि त्यानंतर इंग्रज आले. तर इंग्रजांनी समता स्थापनेचा प्रयत्न केला आपल्या इथे. सर्वांना शिक्षण ओपन करून दिलं या ठिकाणी भारतातील लोकांना. आणि मग भारताची प्रगती व्हायला लागली. आणि नंतर मग या लोकांना पुन्हा जाग आली आणि यांनी सांगितलं की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, भारताला स्वातंत्र्य पाहिजे. इंग्रजांनी विचारलं भारतीय लोकांना, स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे नेमकं काय? आणि तुम्हाला तर एबीसीडी अबकडे येत नाहीये, तर मग हा देश कसा सांभाळणार? तर भारताला संविधान असल्याशिवाय येणार नाही. म्हणून बाबासाहेबांना या देशासाठी पहिली घटना लिहिली 1935 ला. आणि त्या अगोदर सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील मोतीलाल नेहरू यांनी एक घटना लिहिण्याचा प्रयत्न केला होता 1929 ला. परंतु जेव्हा ती बाबासाहेबांनी वाचली तर त्यामध्ये होतं की साम्राज्य अंतर्गत स्वराज्य, म्हणजे साम्राज्य इंग्रजांचं आमच्यावर राहील, परंतु आम्हाला स्वराज्य पाहिजे, म्हणजे राज्य आम्ही करू. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं नाही, ही नेहरूजीची घटना आम्हाला मंजूर नाही. आम्हाला अशी घटना पाहिजे स्वातंत्र्याची की भारताचा झेंडाही भारताचा असेल, भारताचं संविधानही भारताचं असेल, तर आज आणि भारताचं राष्ट्रगीत सुद्धा आपलं असेल. अशा गोष्टीचं संपूर्ण स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे. हे जेव्हा बाबासाहेबांनी पंडित नेहरूजींना समजावून सांगितलं तेव्हा नेहरूजीला ते पटलं. 1929 ची घटना नेहरूजीची मागे ठेवली. परंतु बाबासाहेबांनी जी घटना दिली ती 1935 ची, त्या घटनेनुसार इंग्रज आपल्याला हळूहळू राज्य कसं करायचं शिकवत होते. नंतर बाबासाहेबांनी दुसरी घटना लिहिली 1959 ला. तर ते बंधूंनो, त्या घटनेनुसार त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देणार नव्हतो, परंतु एक घटना पंडित तुमच्या भारत देशामध्ये आहे आणि ते आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. ते जर भारताची घटना लिहित असतील, मेन घटना भारताची, तर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, नसता आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी पारतंत्र्यामध्ये ढकलून टाकू. बाकीच्यांना सगळ्याला पटलं. नेहरू गांधी, पंडित जवाहरलाल, आपलं वल्लभभाई पटेल वगैरे त्यांनी सांगितलं ठीक आहे, आमच्या देशाची घटना B.R. आंबेडकरच लिहितील आणि त्यामुळं आपल्याला जे आता 15 ऑगस्ट 1947 ला जे स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला मिळणार नव्हतं. कारण त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही या दिवशी 15 ऑगस्ट 1947 ला भारताला आम्ही स्वातंत्र्य देणार नाही. आमची तारीख होती 48 मध्ये. 1948 ला आम्ही ठरवलं होतं की भारताला स्वातंत्र्य आम्ही देऊ. परंतु जेव्हा बाबासाहेबांचं नाव पुढं आलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लवकरच स्वातंत्र्य देत आहोत. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी जे प्रॉमिस दिले इंग्रजांना आणि भारताला की मी लवकरच नवीन घटना, दुसरी घटना, बाबासाहेबांची पहिली घटना 1935 ची आहे, त्या घटनेनुसार इंग्रजांनी राज्य केलं आपल्यावर आणि नंतरची बाबासाहेबांना स्वातंत्र्य भारताला दिली. राष्ट्रगीत जे होतं इंग्रजांचं राष्ट्रगीत असं होतं की गॉड सेव्ह आवर लॉर्ड, म्हणजे हे देवा, गॉड म्हणजे देव, हे देवा सेव्ह आवर लॉर्ड, म्हणजे आमचं जे राजे पंचमचार्य आहे त्यांचं रक्षण तू कर. तर बाबासाहेबांनी सांगितलं ही घटना हे सुद्धा आम्हाला नको आहे. तर या ठिकाणी बोलणारे आम्ही पुष्कळ आहे. मी आपलं जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द या ठिकाणी समान करतो. जय हिंद, जय भारत. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.